कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वंशी विभूषितकरान्नवनीरलाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। नाम भगवान की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्याचार्यांपासून स्मराचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून या उत्सवाधिष्ठित वारीच्या समूहाचे अधिष्ठान सर्वांचं करता माऊलीचं चित्त असणारे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून हा जरा बारीक वाटते। उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून चालू असलेल्या अभंगाचं पारायण आणि नंतर चिंतन। जया जीवासना तयाति भावना जया जीवासना तयाति भावना होतसे जाणा आदि अंती होतसे जाणा आदि अंती कामाचे विलग अवरावे चित्त कामाचे विल अवरावे चित्त क्रोधाचा तो ऊत शांत होनी क्रोधाचा तो ऊत शांत होनी कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त ममता ही माया दंभ अहंकार ममता ही माया दंभ अहंकार आवरावे साचार शांती सुखे आवरावे साचार शांती सुखे कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त क्रोधाचा तो ऊत शांत होनी क्रोधाचा तो ऊत शांत होनी कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त चोखा म्हणे याचा न धरावा संग चोखा म्हणे याचा न धरावा संग धरीच पांडुरंग हाताला गे तरीच पांडुरंग हाताला गे कामाचे विलग आवरावे चित्त कामाचे विलग आवरावे चित्त क्रोधाचा तो ऊत शांत होणे क्रोधाचा तो ऊत
शांत होनी कामाचे विलग आवरावे चित कामाचे विलग आवरावे चित. चिंतन क्रमानं जसं स्फुरतंय तसं चालू आहे. काल आपण सुखे शब्दाचा स्वीकृती अर्थ केला आणि शांती शब्दाचा अर्थ स्थिर केला. अजून एक अर्थ करायचा आहे शांतीनं, म्हणजे धैर्यानं. तेव्हा धैर्यानं विचार करायचा आहे. कसं आवरावं, आचार आवरावं शांतीनं, म्हणजे विवेकानं. शांतीनं म्हणजे स्थैर्य ते करता धैर्यानं, आणि सुखानं म्हणजे सहज अंतस्फूर्तीनं, असेही अर्थ आहे. तर अंतरसुखाची जी अवस्था आहे त्या लेव्हलवरून असा एक अर्थ आहे. तर आज असा एक विचार माझ्या याच्यात सांगितला. आत्ता आपण रस्त्याने येताना नारदांची गोष्ट ऐकली. तेव्हा काही लोक काही उदाहरणाचा ढालेसारखा उपयोग करतात. अहो, मोठ्या मोठ्या परशुरामासारख्या, आपल्या पराशरासारख्याला काम आवरलं नाही म्हणतात, तर आपली काय गोष्ट घेऊन बसले, अशा पद्धतीनं ढाल करतात. महाराज, हे लायसन नाही आहे, लक्षात घ्या. शक्नोति हे वयः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः सुखी नरः. तर यामध्ये ते सुखी नरः तोच होऊ शकतो तो याचा वेग आवरतो. कामक्रोधोद्भवं वेगम. तेव्हा हे जर शक्य नसेल तर सांगितलंच नसतं. तेव्हा एक जणाने फक्त करणा त्यांचा थोडासा दिशा फिरवायला सांगा शांततेनं, ऐकतील ते. हां, चौकदार तुम्ही जा, फक्त करणा फिरवा. त्यांचं चाललं आहे, आपलं चालू आहे. आपल्या दिशा बरोबर आपल्या एकाच दिशेत आहे. फक्त इकडच्या दिशेला असेल तेवढाच फक्त सांगा, बाकी काही करू नका सूचना. कारण आपलं सतत बरोबर राहायचं आहे, त्याला संघर्षाचं स्वरूप येणार नाही याची काळजी घ्या. तेव्हा मी आपल्याला हा मुद्दा सांगत होतो की आपण ती ढाल केलेली, आपल्या कामाला लायसन मिळवण्यासारखं, अशक्यतेसारखं असा एक संस्कार आपण त्याच्या बाबतीत सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये करतो. तर हे शक्य नाही अशा कोटीमध्ये. पण असं नाही आहे. चतुर्विध पुरुषार्थामध्ये भागवतामध्ये आम्ही चिंतन सांगताना धर्माचा पाया जर पक्का केला आणि मोक्षाचं ध्येय असलं तर कामाला विकारातून पुरुषार्थाकडं नेता येतं, म्हणजे त्याला संयमित करता येतं, असा त्याचा अर्थ आहे. भागवतात चतुर्विध पुरुषार्थाची कथा असते आणि त्याच्याकरता आम्ही उदाहरणही देत असतो. काम विकारही आहे आणि काम पुरुषार्थही आहे. पुरुषार्थ केव्हा, विकार केव्हा, एक शब्द जाता सांगून गेलो होतो मधी या प्रवचन एकदा. तर रजोगुण समुद्भव काम हा विकार आहे. म्हणजे अनिच्छन्नपी पापाचं कारण सांगताना भगवान म्हणतात कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. त्याला मोठा शत्रू पण म्हटलं, जय शत्रू महाभाव कामरूपम दुरासनम. तसं मोठा वैरी पण म्हटलेलं आहे. अनिच्छन्नपी पापाचं ते कारण पण म्हटलेलं आहे. तेव्हा अशा पापाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत काय करायचं हेही खरं आहे की अगदी डोक्यावरची टोपी काढून येणे इतकं ते सोपं नाही. आपण डोक्यावरची टोपी सहज काढून ठेवतो, तसं ते सोपं नाही. जसं चंचल मनाच्या बाबतीत भगवंताने स्वीकार केलं की असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम.
ते मन जरा आवरायला कठीण आहे. तसं कामाच्या बाबतीत सुद्धा गृहस्थ्यांची भूमिका घेऊन मी थोडंसं हे बोलतोय. आम्ही या ध्येयाने याच्यातून वेगानं प्रयत्न केल्यामुळे याच्यातून पार पडू शकलो. संन्यास होणं म्हणजे त्याच्यातून पार झाल्याशिवाय संन्यास घेणं म्हणजे संन्यास धर्माला डाग लावणं आहे असं आहे. जर याच्यातून तो पार झालेला नसेल तर तो संन्यास धर्माला डाग लावणं आहे. पण आपले 4 आश्रम, चतुर्विध पुरुषार्थ यामध्ये सगळेच काही ब्रह्मचर्यातून संन्यासात जात नाहीत. मग 90% लोक 4 आश्रमाच्या क्रमानं संन्यासी होऊ शकतात. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा रस्ता आहे याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. हा जो अशक्यतेचा जो आपण पडदा लावून घेतला आहे बोलण्यातून, अप्रत्यक्ष सगळ्याच्या बोलण्यातून तेच येतं. म्हणजे ती त्यांनी बोलले त्याच्याबद्दल नाही, त्या निमित्तानं मला विषय सुचला मांडणी करायला. लक्षात घ्या. तर आपण पराशराची उदाहरणं देतो, नारदाची उदाहरणं देतो, अजून काही उदाहरणं देतो गुरु शिष्याची. तर ह्या सगळ्यामध्ये हे कठीण आहे थोडं, हे मी स्वीकार करतो. पण आपण त्या कठीणवर थांबत नाही, अशक्यतेत जातो. हे अशक्य आहे असं समजतो, ते चुकीचं आहे. लक्षात घ्या. हे अशक्य नाही. मग आपल्याला विचार याच गोष्टीचा करायचा आहे. आणि वारीला आलेले परमार्थाची गोडी असणाऱ्या साधकांनी जर हा विषय नाही विचार करायचा तर कोणी करायचा? भोग्याने थोडाच करायचा आहे. तर तुम्हीच हा विचार करायला पाहिजे आणि याच्यातला अशक्यतेचा संस्कार पहिला मनातला काढून टाका. हे अशक्य नाही. त्या स्वतःच्या याला आतून समर्थन सारखं ठेवल्यामुळं ते अशक्य कोटीचा एक त्यांनी कवर लावलं. तेव्हा ज्यार्थी या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झाल्याशिवाय भगवान प्राप्त होऊ शकत नाहीत असं सांगणारे गृहस्थी संत आहेत. चोखोबा मेळा म्हणजे गृहस्थी संत आहेत, हे आपण लक्षात ठेवा. जहाँ काम तहाँ राम नहीं हे सांगणारे सुद्धा गृहस्थी संत आहेत. तेव्हा 2 वेगळ्या पक्ष पडले तर आमच्या एका पक्षाने हे तुमच्यावर थापले संन्याशांनी किंवा ब्रह्मचार्याने, असा तुम्ही अर्थ करू नका. हा अनिवार्य भाग सर्व संतांनी, गृहस्थी असो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, वानप्र कोणत्याही आश्रमातला भगवत प्राप्त पुरुष जो असेल त्याच्या वाणीमध्ये हा सिद्धांत अनिवार्य राहील की त्याला या सगळ्याचा तुका म्हणे याचा न चोखा म्हणे याचा न धरावा संग. हे अनिवार्य. आणि तिथंच पहिल्यालाच आपण ब्रेक लावतो की नाही नाही हे आम्हाला शक्यच नाही. लक्षात घ्या. तर मुळात ध्येयामध्ये ढिलाई कशामुळे होते तर आपल्या या शक्याशक्यतेच्या पहिल्या निर्णयातच होते ढिलाई. मग शनै शनैरुपरमेत हा जो मध्ये मी भाग सांगितला, या शनै शनैरुपरमेत मध्येच वेदांनी हे 4 आश्रम काढले. या शनै शनै करताच काढलेत, हे लक्षात घ्या. पण शनै शनै तरी व्हायला पाहिजे ना. अगदी मुलाचा नातवाचा पाळणा एकाच वेळेला हलावा, आपल्याला लाज वाटली पाहिजे थोडीशी, हे लक्षात घ्या. मी एका गृहस्थी लेव्हलवरून आज बोलतोय, हे लक्षात ठेवा. हे केवळ संन्यासी म्हणून फक्त बोलत नाही. तर शनै शनैचा अर्थ करा ना थोडा विचार करून. ही जी 4 आश्रम व्यवस्था काढलेली आहे, मग अरे 50च्या पुढचे निम्म्याला वर्षीचं संख्या आहे, म्हणजे वानप्रस्थीच्या कक्षेतली आहे का नाही. मग त्याने सुद्धा हेच म्हणावं काही अशक्य आहे, कठीण आहे, याच्यावर जमतच नाही. ते याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. बरं, काय मिळालं आत्तापर्यंत तुम्हाला? अनेक वेळेला विषयाचं सुख केलं, शेवटी मिळालं काय? खरूच खाजवल्यावर बरी वाटली, खाजवून खाजवून मिळालं काय? रक्ताळीन जखम झाली, दुसरं काय झालं?
खाजवताना बरं वाटलं, तसं कामाच्या अतिसेवनामुळे तुम्ही अनेक प्रकारचे रोग विकत घेता. तर या दृष्टिकोनातून कामाचे विलगमध्ये विचार करा आणि शक्य आहे असं शास्त्राचं आणि संतांचं मत आहे हा मुद्दा नीट विचारात घ्या. आणि आपल्या मनात जर अशा प्रकारचे कोर निर्माण केलेली असेल की हे अशक्य आहे, तर ती कोर काढून टाका मनातले. उलट या वैदिक परंपरेतल्या, या सनातन धर्माच्या परंपरेतल्या 4 आश्रम व्यवस्थेमध्ये अनावश्यक आकर्षण समाप्त करण्याकरता गृहस्थाश्रम आहे. हे जे विषय वासनेतलं आकर्षण आहे ना, हे समाप्त करण्याकरताच हा गृहस्थाश्रम आहे. का होत नाही तर ब्रह्मचर्य बिघडला. आत्ताच्या काळात कलियुगात सगळ्यात पहिला जर घोटाळा झाला असेल तर आचाररहित ब्रह्मचर्य आपल्या जीवनातलं जे आहे ते संपूर्ण आचाररहित झालं. 4 आणि 5 वर्षाची पोरं त्या टी व्हीवर अर्धपोशाखाचे नंगे नाच पाहत राहतात. त्यांच्यावर काय संस्कार होणार? अजून सुद्धा तुमच्या भोवतीच्या वातावरणात आचारमधला जो भाग आहे ना, तो वातावरणात बदला. आपल्या भोवती येणारं वाचन, आपल्या भोवती मीडिया दिसणारं टी व्हीचं साधन, या माध्यमातून आपल्यावर काय संस्कार चाललेत, ही अशक्यतेची अवस्था का निर्माण झाली, तर त्याच्यातच बुडू नयेत तुम्ही म्हणून. तर सुरुवात तिथून करा. आहार सुधरा, विहार सुधरा. जसं योग मार्गामध्ये आसनापुरी युक्त आहार विहार असं युक्त चेष्टस्य कर्म असो, तर सगळ्या परमार्थाकरता हे युक्त आहार विहाराचं सूत्र सगळ्याकरता आवश्यक आहे. आज युक्त आहार नाही, युक्त विहार नाही, मनमुराद आपण त्या सगळ्या कलियुगाच्या विषयी वातावरणामध्ये आवरण्याचा प्रयत्न न करताच त्याच्यात प्रवाहित होतोय. आणि मनाला इतकं दुर्बल केलंय की हे आपल्याला आवरणं शक्यच नाही, हे शेवटपर्यंत असंच राहणार. असं नाही आहे. निसर्गानं सुद्धा शरीर क्षीणतेमध्ये वासना क्षीणतेचा काही अंशात तुम्हाला समर्थन आहे. मग निदान त्या क्रमात तरी समर्थन करा ना. ज्यावेळेला शरीर तुमचं सबल आहे त्यावेळेला तुमच्याच्याने जरी हे झालं नाही तरी मरणापूर्वी शरीर क्षीण होत चालतं. तसतसं याच्यावर कायिक वाचिक मानसिक म्हणण्यापेक्षा स्थूल देह आणि सूक्ष्म देह, सूक्ष्म देहामध्ये मन, संकल्प विकल्पात्मक मनहा, बुद्धी, चित्त, तर या दोन्हीमध्ये जोर लावा. तर जोरच लावत नाही आणि अशक्य म्हणून आपण गळून बसतो. तर वारीला आल्यानंतर आपल्यामध्ये एक विलक्षणत्व, जसं मी तुम्हाला परवा बोललो की नामगंगे स्नान झाल्यानंतर एक स्नान झाल्याचं वेगळं समाधान, स्वच्छ नर्मदेत गंगेला स्नान करून आल्यानंतर जसं शरीर स्वच्छतेची एक सहज मनावर सुद्धा एक झाक तयार होती स्नान झाल्यावर. आळशी माणूस सकाळच्या वेळेचं त्याचं स्वरूप आणि स्वच्छ पाण्यात मनमोकळं स्नान केल्यानंतरचं याच्यात जसं अंतर पडतं, तसं या वारीनंतर घरी जाताना तुमच्या अंतःकरणावर अंतर पडलेलं दिसलं पाहिजे. नामगंगेत नाहतोय, संत कृपेच्या गंगेत नाहतोय. हे वारी म्हणजे संत कृपेचा ओघ आहे सगळा. भगवत कृपेच्या
सागरातच स्नान करून आपण परत जाणार आहोत. तर एवढे पुण्यतीर्थाचे स्नान होऊन जर आपल्यामध्ये काही पवित्रतेची सहज आपल्यामध्ये जर परिणिती झाली नाही, तर आपलं या सगळ्या वारीतली उपस्थिती पालथ्या घड्यासारखी सिद्ध होईल. उताणा घडा असला तर त्याच्यात पाणी साचायलाच पाहिजे. आपला पालथ्या घड्यासारखं होईल. आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे, ग्लानी गेली पाहिजे. तेव्हा या दृष्टिकोनातून थोडासा विचार करा. ग्लानी गेली पाहिजे. तर साचार आवरावं म्हणजे आचार काय, तर जसं स्नान करून आपल्या स्वतःच्या आळसाला आवरावं तसं आहे. अपवित्रतेला आवरावं. अपवित्रता गेल्यासारखं वाटतं की नाही तुम्हाला रोज? कमीत कमी लोक काही काही बाबतीत साधूच्या दर्शनाला जायला बी येतात आंघोळीच्या आधी. नाही, आंघोळ करून जाऊ म्हणणार. म्हणजे आंघोळ झाल्यावर कुठंतरी एक पवित्रतेचा पॉईंट तुमच्या मनात येतो, म्हणून आपण संताच्या दर्शनाला जायला तयार होतो. तर तसं या ज्ञानगंगेत आणि नामगंगेत आपण न्हावून निघालं पाहिजे. काय परिस्थिती आहे, मी नेहमी सांगतो एक उदाहरण. तशीच परिस्थिती आहे. अमृताच्या डोहामध्ये पूर्वसंस्कारामुळं बुडी मारत नाही. तो पाण्यात बुडी मारली की आपलं जीवन संपतं. हा जो दृढ संस्कार आहे, तर अमृत जलसम तरल पदार्थ आहे. आणि त्याला वाटते पाण्यात बुडी मारल्यावर जसं मरतं तसं याच्यात बुडी मारल्यावरही मरूच आपण. त्यामुळं तो पार आत जातो पण बुडी नाही मारत, पार गळ्यापर्यंत. अशी आत्ताची आपली परिस्थिती आहे. बुडी मारायला तयार होत नाही. हे आमचं कामच नाही म्हणलं, आपल्याला जमणारच नाही, ते आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे. जर हे चित्त कामापासून आवरायचं असेल तर बुडी मारा. या नामसात गंगेमध्ये, ज्ञानगंगेमध्ये, पांडुरंगाच्या कृपागंगेमध्ये, संतांच्या कृपागंगेमध्ये बुडी मारा. आम्ही बुडीच मारत नाही, बरोबर राहतो, पण व्यक्तित्व अस्तित्व स्वतंत्र ठेवूनच. यालाच तुम्ही स्वतः प्रामाण्यवाद म्हणतो. श्रोते म्हणा, अहो ते महाराज एवढं सांगता आपल्याकडं जमत असतं का? हा, असा चष्मा कवर लावलेला असतं. आपण जमल तेवढं करावं आपलं, असं आहे. तर मुळातच असं कवर लावून घेतलंय म्हणजेच घडा पालथा आहे. त्यामुळे आत पाणी जाणं अवघड आहे. तर काही नाही, या ज्ञानगंगेचा आस्वाद करताना घडा उलटा करा, व्यवस्थित ठेवा, पालथा ठेवू नका, उलटा ठेवा. म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मी तुम्हाला जे सांगतोय ते प्रतिक्रिया देणारे 2-3 लोकांनी उलट्याच पद्धतीच्या दिल्या. कीर्तनकार प्रवचनकारांनी जी आपली मतं मांडली ना, आज प्रवचन म्हणा, गोष्टी म्हणा, त्याला तुम्ही काय म्हणा, पण म्हणण्याचा भाव काठिण्यपूर्वक आहे. तर असं नाही, तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. तर कामाचे विलग आवरावे चित्त शक्य आहे. चित्तद्वारा कामातून चित्ताला बाजूला करणं शक्य आहे. आणि त्याचं सहाय्यक अंग आहे आवरावे साचार. मग ते आचार काय काय करायचे, तर हे ममता ही माया, दंभ अहंकार. महाराज त्या नारदांच्या चरित्राचा खरा अर्थ वेगळा आहे. ह्या ज्या लीला असतात ना, या लीला काही सहेतुकपणे समाजासमोर मांडलेल्या असतात बरं का. जसं मी गीतेचं एकदा सांगितलं होतं तुम्हाला की अरे काही अर्जुन खरोखर इतका मोही होता का. आमच्या स्वामीजी तर ते सिद्ध करून दाखवतात की अर्जुन मोही नव्हता. भगवंतानी जगामध्ये या बोधाची मात्रा क्रमानं मांडण्याकरता एक नट म्हणून नियोजन केलं होतं अर्जुनाचं, आणि त्याला त्याप्रमाणे मोह निर्माण केला.
नाही तर ज्याचा केस कृष्ण कृष्ण म्हणत होता, ज्यांनी एक अक्षौहिणी सेनेच्या विरुद्धात निशस्त्र परमात्म्याला स्वीकार केलं, असा अर्जुन इतका झटपट मोहामध्ये घडून जाईल असं नाही आहे. तर समाजाला गीतेच्या रूपानं पतितातिपतीत मोही जीवाला वर उचलण्याचा रस्ता प्रगट करण्याकरता मोही जीवाची भूमिका अर्जुनानं निभावली असं आहे. तसं रामायणातल्या या कथेमध्ये नारदानं भूमिका निभावली. रामायणाचे आम्हाला खूप रहस्य माहिती आहे. त्या कथेमध्ये कौतुक शब्द आलेला आहे. कौतुक 7-8 वेळेला हा कौतुक शब्द आलेला आहे. ते सगळं कौतुकाने केलं. आपण मुलाशी खेळता खेळता मुलाच्या हातून पडतो, हे कशानं करतो? कौतुकानं करतो. त्या मुलाला आनंद मिळावा म्हणून कौतुकानं आपण पडून घेतो, तो खूप खुश होतो त्याच्यात. तर लीला रूपानं कौतुक रूपानं हे सगळे घटना नारदाच्या माध्यमातून भगवंतानी घडवली. जसं अर्जुनाच्या माध्यमातून घडवली, तर नारदाला पात्र बनवलंय आणि त्या पात्रात एक बारीक सिद्धांत आजच्या अभंगाशी संबंधित असणारा येणार आहे. अहंकार आवरावे. अहंकाराच्या पृष्ठभूमीत सगळे विकार आहेत. अहंग शिल्लक राहिला आणि काम गेला तरी तो काम परत येतो, हा खरा नारद कथेचा सार आहे. हे लक्षात घ्या. तर अहमने घोटाळा केला हेही दाखवायचंय आणि मोठ्या मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा असं होत असतं हेही दाखवायचंय. सगळ्या जीवांना कामाच्या बाबतीत दुर्लक्षित न करता, अहंकाराने त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, उपेक्षा न करता, सावधानतेनं कामाच्या बाबतीत आपण विजयी व्हायचं आहे असा संकेत आहे. थोडे गहाळ झाले आणि त्यामुळं भगवंतानी दाखवलं की अरे नुसता अहंकार जर झाला तुला, तर अहंकार शिल्लक असला तर सगळे विकार शिल्लक आहेत. म्हणून सगळ्याचं बीज आहे अहंकार. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणून पसायदानामध्ये सांगितलं त्या संतांच्या नामदेवांच्या, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी हा विष्णुदासा भाविकासे. तर आवरावे साचारमधलं गांडमूळ काय आहे या विकारातलं? तर हा अहंकार आहे. आणि हा अहंकार शब्द याच्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ममता ही माया दंभ अहंकार, आवरावे साचार शांती सुखे. तर हे बीज आहे. मग कामाची विलग आवरावे चित्त. अहंकाराची पृष्ठभूमी समाप्त करून कामाचं बीजापासून, काम बीजापासून चित्ताला आवरा, म्हणजे काम पक्क होईल. नाही तर अहंकाराचं जर पृष्ठभूमी तयार असली, अहंकार ठेवून काम समाप्त करणं म्हणजे खोडाचं वरचं झाड खुरटणं, मुळं तसेच ठेवणं. पाणी मिळालं की पुन्हा अंकुर येतो. रावणाच्या भूमिकेमध्ये रामायणात रावण हे कामाचं रूप सांगितलंय आणि त्या भूमिकेमध्ये हे दाखवलंय की हा हृदय शेते हृदयात जाऊन बसतो आणि हृदयातलं काम जात नाही तोपर्यंत वरचे मुंडके छाटले तरी परत उगवत असतात. रावणाचे अनेक वेळेला मस्तक काटले पण ते परत येत होते. आता विभीषणाचं निमित्त केलंय, पण रावणाला मारण्याचं मर्म आहे पहिलं हृदयातली अमृतकुपी शोषून घ्यायची. तर हृदयात कामाचं जे समर्थन आहे त्याला काढायचंय, तेव्हा तुमचा हा कामाचा समूळ नाश होईल. आपण कामाचा नाश करतो. रावणाला मारताना राम हृदयातल्या बाणाच्या पूर्वी अनेक वेळेला जसे बाण मारतात मस्तक तुटतात आणि पुन्हा मस्तक फुटतात. आपलं काम मारण्याची पद्धती अशी आहे आणि हे सगळी पद्धतीतून शेवट
रावण समाप्त होण्याचे सूत्र, त्याला 31 बाण एका वेळेला मारले. त्याचे जे 10 20 हात, 10 मस्तक आणि 31वा बाण जो आहे ना तो सेंटरला होता. बाण सोडताना वक्राकार असतात, त्या सगळ्यात सेंटरचा बाण पुढं जातो वेगानं, आणि इकडं एक 15 आणि इकडं 15 होते. तर ते असे बाण मारलेत त्या दिशेन म्हणा असे, आणि त्यातला मधला बाण वेगानं जाऊन त्यांनी हृदयातली अमृतकुपी शोषून घेतली. आणि त्यामुळं रावणाचं जे पुन्हा पुन्हा फुटण्याचा जो प्रकार होता, मस्तक फुटण्याचा, तो बंद झाला. आम्हाला पुन्हा पुन्हा मस्तक फुटतात, याचं कारण आम्ही कामाच्या त्या मधला बाण न मारताच कितीतरी वेळ सुरुवातीला रामसुद्धा ही जीवाची स्वरूप दाखवण्याकरताच ही भूमिका केली की रावणाला मारायचं असतं, पण मारतात पण 31 बाणाच्या ऐवजी 20च बाण आणि 10च बाण, मस्तकं तुटतात, हात तुटतात आणि पुन्हा फुटतात. तर आपल्या वृत्त्यासुद्धा अशा अशा आवरत जातो ना, अशा अशा परत त्या फुटत जातात. याचं कारण त्या वृत्तीच्या कोणत्या पॉईंटवर आघात केला पाहिजे इकडं बरोबर आपलं लक्ष नाही आहे. लक्षात घ्या. तर कोणकोणते पॉईंट आहेत कामाला समर्थन करणारे, आणि त्यातलं सर्वात शेवटचं महत्वाचं आहे अहंकार. तर रामाने कामरूपी रावण मारला, तेव्हा रामराज्य झालं. मग व्यष्टी राज्यव्यवस्थेमध्ये सुद्धा हा वासनारूपी कामरूपी जो रावण आहे ना, तो जेव्हा तुम्ही मारणार आहात तेव्हा तुम्ही तुम्हाला पांडुरंग हातात लागेल, म्हणजे तुमचा शासक राम होईल. तो पण रावणच शासक राहणार. लक्षात घ्या. तर ही रामराज्य बनवण्याची जी कथा आहे, त्या रामराज्य बनवण्याच्या कथेमध्ये रामचंद्राने असं जीवन जगून दाखवलं की जे प्रत्येक जीवाला करता येईल, आणि प्रत्येक जीवाकडून आधी काही चुका होतात आणि मग बरोबर होतं. म्हणून मुद्दाम आडाण्याचं रूप घेऊन ते नुसते मस्तक काटत राहिले. मग विभीषणाचं माध्यम केलं सांगायला, आणि विभीषणाने सांगितलं मर्म. रामाला कळत नव्हतं का, जीव म्हणून भूमिका करताना कळत नव्हतं. म्हणून जीवाला आपली भूमिका बदलायची असेल तर संतांचा आधार घ्यावा लागतो. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे. ते रामायणात संत भूमिका विभीषण आहे, संत भूमिका हनुमान आहे, संत भूमिका भरत आहे. या रामायणातल्या संत भूमिका आहेत. आणि म्हणून संतरूपी विभीषणाचा सल्लाच भगवत प्राप्तीकरता गरजेचं आहे. हे जीवरूपी अनुकरण करणाऱ्या रामाने हे सिद्ध करायचं होतं की यावत जीव रामराज्य बनवू शकतो, मग त्याची सुरुवातीची भूमिका अशी असते, त्याला हा संघर्ष रावणाशी करावा लागतो. महाराज, हे रामायण घडलं म्हणजे काय, आपलं नेमकं काय आवरायचं आहे, आपलं गेलंय काय. आता रामायणातलं सांगत राहिलो ना, हरकत नाही. एखाद दिवस तुम्हाला त्याच्यातूनही हाच कार्यक्रम कळला तरी हरकत नाही. माझ्याजवळ पुष्कळ चिंतन आहे. लक्षात घ्या. ही शांतिरूपी सीता हरवली आहे, आणि हीच मूळ व्यथा आहे रामायणातली जीवाची. आणि शांतिरूपी सीता परत प्राप्त करणं म्हणजे रामराज्य प्राप्त करणं. लक्षात घ्या. आवरावे शाचार शांती सुखे, तर याच्यात अहंकार शब्दही आहे आणि तो शांती शब्दही आहे. लक्षात घ्या. अध्यात्म रामायणामध्ये शांती सीता समानिता असं वर्णन केलेलं आहे. तर हे सीतेचं स्वरूप आहे. शांती ही सीतेचं स्वरूप आहे, आणि सुखाची पूर्णता त्याच्यात आहे. म्हणून शांती म्हणून शांती धरा, शांती परते नाही सुख, ये राव घेची दुःख, म्हणून शांती धरा. तर आणि शांतीचं जे सुख आहे ना ते रामराज्य आहे. द्वंद्वात्मक सुख वेगळं. तेव्हा सीतेला
आसनावर बसवायला सीता आधी हरवली कशामुळं याच्यावर विचार करा. मी तुमच्यामध्ये हे आत्ता भूमिका आहे म्हणून त्या सगळ्या भूमिकेतून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. अध्यात्म रामायणामध्ये आपण जे आत्ता इथं राहतो ना, याला संदेहवन असं म्हणतात. हे जे दंडकारण्य आहे ना, दंडकारण्याचं आध्यात्मिक नाव आहे संदेहवन. याच दंडकारण्यामध्ये जीव संदेही झाला, यात काय विशेष आहे? देव संदेही झाले. सीता देव आहे, पार्वती देव आहे. सतीला शंकराबद्दल संदेह झाला, तो याच दंडकारण्यात. लक्षात घ्या. आणि सतीला संदेह झाला शिवतत्व वाक्यावर, आणि सीतेला संदेह झाला लक्ष्मण रूपी वैराग्यावर. ही संदेहभूमी आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला ही संदेह, आपल्याला कुठं जमत असतं का? हे जमतच नसतं. हे संदेहभूमी आपली सगळी. याच्यामुळं सगळा घोटाळा आहे. आपण हे दंडकारण्य वास्यांनी पहिले संदेह वनातून स्वतःला बाजूला काढा, तर काम होईल. नाही तर हा संदेहवन केवढा चक्कर देईल सांगता येणार नाही. सीतेच्या संदेहवनानं वर्षभर त्या लंकेत पराधीनतेने बंधून पडायला लागलं, आणि आमच्या सतीच्या संदेहानं तर 87,000 वर्ष शिवापासून वियोग झाला. एवढं हे संदेहवनाचं फर आहे. तेव्हा जसं मी सांगितलं ना, सुखी आवरावे तसं निसंदेह आवरावे. आजच्या याच्यातला सिद्धांत इथून सुरुवात लक्षात घ्या. हे संदेह ठेवून आवरायला लागू नका, मग नाही आवरणार. संशयात्मा विनश्यती. आवरण्याची इच्छा असेल तर निसंदेह होऊन आणि स्वीकृतीपूर्वक आचार हा क्रम आहे त्याचा. तर काल जसं स्वीकृती या विषयावर सांगितलं, आज संदेह या विषयावर सांगतं. आणि ते दिसलं संदेहरूप बोलणं. श्रोत्यांकडून हे ऐकत असताना हे संदेहरूप बोलणं दिसलं म्हणून तुम्हाला सांगतो. तर त्या निमित्तानं प्रेरणा झाली. पण आपल्या सगळ्यांना उपयोगाचाच मुद्दा येतो. आपल्या चिंतनात अधिकस्य अधिकम फलम सारखं अधिक एक एक पॉईंट स्पष्ट होण्याकरताच त्याचं निमित्त बनत असतं. हा संदेह सोडा. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संतांच्या संगतीत ठेवायला पाहिजे. बोधामध्ये असं सांगितलं, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. गीता पूर्ण अनुभवाला अर्जुनाला कधी आली? स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आपण गतसंदेह होत नाही म्हणून ऐकलेलं वाया जातं. संदेह का वाढत जातो? आपल्या बुद्धीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिले, हम भी कुछ कम नाही, म्हणून संदेहाला समर्थन मिळतं. हे लक्षात घ्या. संदेहाला जे समर्थन मिळाले ते त्याच्यामुळं. तेव्हा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सवेया. यामध्ये जो प्रणिपात आहे तो बुद्धीचा प्रणिपात पाहिजे, नुसतं शरीराचा नको. आमचे डोंगरे महाराज म्हणायचे की नमस्कार करतो पण बुद्धी नमवत नाही. आणि बुद्धि सहित जो नमतो ते गुजरातीत म्हणायचे, जो भगवान के सामने बुद्धि के साथ नमे छे वो भगवान को गमे छे. देवाला तो आवडतो म्हणतो. लक्षात घ्या. ही बुद्धी लवकर आम्ही विलीन करत नाही. आणि निसंदेह न होण्याचं मुख्य कारण आहे बुद्धी असणं नाही, मग असलेल्या बुद्धीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास असणं.
तर हा सोडायला तयार होत नाही. श्रोत्यामध्ये थोडीशी ही सरळता नम्रता पाहिजे. जिज्ञासा वृत्तीनं ऐका, तर्कवृत्तीनं ऐकू नका. ऐका ऐका भाविक जन कोण कोण घालते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. नका शोधू मतांतरे नुवगे खरे बुडाल, कधी मध्ये दास तुका जातो लोका सांगत. मग आपल्याला कधी मध्ये दास चोखा म्हणा, जातो लोका सांगत. काय सांगत चाललाय? कामाची विलगावरावे चित्त, क्रोधाचा तो ऊत शांत होणे, चोखा म्हणे याचा न धरावा संग, तरीच पांडुरंग हाता लागे. देव तुम्हाला तर भेटेल. तर न्यूनगंड दोन भाग, एक संदेह आणि एक न्यूनगंड. तर आपल्याला काही लोकांना न्यूनगंड आहे. हे दुर्बलतेनं न्यूनगंड वाढत चालतं बरं का. हे आमच्यासारख्या संसाराला काय खरं आहे, हे न्यूनगंड आहे. नरदेहाचे ज्ञान आहे असं जर म्हणलं, तुम्हाला नरदेह आहे का नाही, मग आमच्यासारख्याला काय खरं आहे, हे न्यूनगंड विरोधात आहे. लक्षात घ्या. सिद्धांत सांगतो नरदेहाचे ज्ञान आहे सच्चिदानंद पदवी घेणे. मग न्यूनगंड का करता? आमच्यासारखे दुर्बल लोक सदुसंतत्व वृत्तीनं पूर्ण झाल्याचे उदाहरण आहेत. अर्थानं गरीब असणारे उदाहरण आहेत, बुद्धीनं गरीब असणारे न शिकलेले उदाहरण आहेत, शरीरानं दुर्बळ असणाऱ्याचे उदाहरण आहेत. मग कशाच्या आधारावर न्यूनगंड करता? संसारी असणारे उदाहरण आहेत पूर्ण झालेले साधुसंतत्वामध्ये. मग न्यूनगंड कशा? उदाहरण आहे ना तुम्हाला, केव्हा त्याच्यासारखं झालं तर होऊ शकतं. आपल्याला तो अधिकार आहे, पण आपण त्या जिद्दीनं लागत नाही. हे न्यूनगंड आणि संदेह आम्हाला असं अटकाव करतं आमच्या चालीला, साधनेच्या चालीला. भौतिक उदाहरणामध्ये लोकमान्यामध्ये न्यूनगंड नव्हतं. स्वराज्य माझा हक्क आहे, तो मी मिळवणारच, हा आत्मविश्वास. तर सच्चिदानंद पदवी घेणं माझ्या नरदेहाचा देवाने दिलेला अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच, या तयारीनं आपण चाललं पाहिजे. आपली तयारीच न्यूनगंडात असते. तुमची गोष्ट वेगळी. लोकांना नेहमी म्हणतात महाराज तुमचं वेगळं आहे, कायमच असतं हे. का बाबा काय नाही, तुम्ही काही संसारी नाही आहे. अरे पण तुमच्यासारखे संसारी असणाऱ्याने संसारातून अलिप्त होऊन पूर्णता मिळवलेली उदाहरणं संतांच्या रूपानं आहेत ना. तेव्हा न्यूनगंड करू नका आणि संदेह करू नका. बुद्धी अशुद्ध असली की एक संदेह वाढतो आणि न्यूनगंड खूप केलेला आहे. तेव्हा न्यूनगंड काढा, संदेह काढा. आचारच्या वेळेला स्वीकृतीनं लागा, न्यूनगंड सोडा आणि संदेह काढा. संदेह काढाय करता शरणागतीपूर्वक संतांचा सत्संग करा. संत संदेह घालवतात. काल महाराजांनी फार सांगितलं, रामसुखदासजी महाराजांनी दिलेलं उत्तर. संतांमध्ये सामर्थ्य लावत का नाहीत? तर रामसुखदासजींचं जे उत्तर सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. ते बळजबरी करू इच्छित नाही. भगवंताचं विधान जे आहे, मानवाला दिलेली स्वाधीनता, त्या स्वाधीनतेवर आघात करू इच्छित नाही. इच्छा करणाऱ्याला सपोर्ट करतात पुष्कळ. भागलियामध्ये वाहतील कडी आहे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. जे भागलेले असतील त्याला समर्थन देतील, पण इच्छा नसणाऱ्या करता नाही. म्हणून गृहिणीचं उदाहरण आम्ही सांगतो.
की गृहिणी स्वयंपाक करू शकते, भूक निर्माण करू शकत नाही. भूक ज्याची त्याला लागावी लागते. संतांजवळ भोजनाची तुमच्या भूक तृप्तीची सामुग्री तयार आहे, पण तुम्ही भुकेनं त्यांच्या सामुग्रीचा स्पर्श करत नाही, म्हणून त्या सामुग्रीचा पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. भूक पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण. महाराजांच्या याच्यातून तर फार वेळा हा विषय परमार्थिक सिद्धी करता उत्कंठा, तळमळ, बेचैनी. रामसुराज महाराज म्हणे बेचैन झालं पाहिजे. कधी होईल, कधी होईल. आम्हाला तुम्ही करू शकताय सांगून सुद्धा आम्ही सावध होत नाही. त्या कुंभकर्णाला जागा करून सहज तो जागा होत नाही. तुमच्या स्वाधीनतेचं सांगितलं जातं, तरी पण आम्हाला ते आमचं अंतःकरण उठत नाही पेटून. अनेक अंगानं संत सांगतात, अरे बाबा हा देह परत मिळणार नाही, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. बरं, फार लांब आयुष्य नाही आहे. शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग अक्षय, काय भजनाचे उरले ते पायगा. आणि कलियुगात तर विचारूच नका, कितीतरी प्रतिबंध. बोलता बोलता ॲक्सिडेंट काय होतात, एका मिनिटात कुठं खून होतात, मारामाऱ्या होतात, भूकंप होतात. मरणाचे निमित्त सत्ययुगात फार वेगळं होतं. हे समष्टी संतुलनसुद्धा फार होतं. आता समष्टी संतुलन बिघडले, व्यष्टी संतुलन बिघडले. त्यामुळं मृत्यू कोणावर कधी घालील सांगता येत नाही. आणि त्याच्या पूर्वी आपलं काम करायचं आहे, त्यामुळे त्याला वेग करायला पाहिजे. म्हणून संत म्हणतात, आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. वेग करा. आम्ही वेग करायला तयार नाही. नाही यावर्षी नाही, आपण पुढच्या वर्षी वारीला जाऊ, काय फरक पडतो. वेग नाही आमच्याजवळ, आम्ही वाटच पाहत राहतो. तर उठा वेग करा. आणि तो वेग जो आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यातला अंतर्वेग, उत्कंठा, बेचैनी, हा अंतर्वेग आहे, तो वाढला पाहिजे. तावरावे साचारमध्ये इतके पैलू झाले. अहंकार नको, हा सुरुवातीचा जो पैलू झाला नारदांच्या चरित्राच्या निमित्तानं, की तो अहंकार पुन्हा सगळ्या विकारांना आणतो. त्याच्यातून सगळा परिवार परत येतो. तर या अहंकाराला आवरण्याकरता इथपासून एक एक काम करायचं. म्हणजे कामाबरोबर सगळ्याची पृष्ठभूमी अहंकार. आणि याला विशेषत्वानं नामदेवरायाने विष्णुदासा शब्द वापरला. नामदेवरायाच्या पसायदानामध्ये आटीनं मागणी मागितली बरं का. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, खूप मोठी मागणी मागितली. पण विशिष्ट, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न कोणी कळे, ही संत मंडळी सुखी असो. कोण संत मंडळींकरता सुखाची प्रार्थना, हरिदासांकरता अकल्पायुष्याची प्रार्थना, आणि विष्णुदासाकरता अहंकाराची वारा न लागो राजसा. आणि कल्याणाची प्रार्थना ज्यामुखी निधान पांडुरंग, असा जो असेल त्याच्याकरता ही प्रार्थना. चारी याच्यात अटी आहेत. तर या बाधेतून कोणाला वाचवतं, निदान जो विष्णुदास आहे. तर आपल्याला इथं दोन गोष्टी करायच्यात, विष्णुदास व्हायचंय आणि नामाच्या बाबतीत जयामुखी निधान. जयामुखी निधान करता आपण ही साधना करतोय.
अंतरंगापर्यंत मुखी शब्द सप्तमी आणते की ते आत गेले माहीत नाही निदान सगळ्यांचं, पण प्रयत्न त्याच्या करताय. आणि अहंकाराची बाधा न हो कोणे काळी होऊ नये विष्णुदासा करता मागितलं. काही काळापुरती अहंकाराची बाधा न होणं वेगळं, कोणत्याच काळात होऊ नये. प्रत्येक शब्द मौलिक वापरलेला आहे. असं आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, तर वाऱ्यासारखा सूक्ष्म स्पर्श सुद्धा नको. स्थूल तर नकोच नको, वारा सूक्ष्म आहे. अहंकाराचा वारा म्हणजे सूक्ष्म स्पर्श सुद्धा नको असा त्याचा अर्थ आहे. न लागो राजसा, त्या सूक्ष्म सुद्धा स्पर्श नको. देवाजवळ मागून घेण्याकरता तुम्ही पहिलं विष्णुदास व्हा. तर वारकरी होणं म्हणजे विष्णुदास होणं. म्हणजे आपल्याकरता संत सपोर्ट करतील आणि देवाजवळ प्रार्थना करतील, देवाजवळ वशिला लावतील. अहंकाराचा वारा न लागो राय. तुमचे ज्याने अहंकार निघत नसला ना, तर वारकरी व्हा, तुमचा अहंकार काढायला संत मदत करतील, असा त्याचा अर्थ आहे. असं आहे. तर माऊलीने नामदेवरायांनी प्रार्थना मागितली आपल्याकरता, पण आपण वारकरी व्हायला पाहिजे, विष्णुदास व्हायला पाहिजे. कोण वैष्णव? वैष्णव म्हणजे अवघी देवावरी माया. तर चिंतन आपल्याला आता याचं एका वेगळ्या अंगानं करायचं बरं का. अजून आपले आहेत एक 1-2 दिवस, जसं असेल तसं, की काट्यानं काटा काढायचा. तसं संसाराची ममता देवाच्या ममतेनं काढायची. वारकऱ्यांनी काय करावं, तर आपल्यात असलेलं ममतेचं अंग परिवर्तित करावं. हे विशुद्धीकरण प्रार्थना म्हणजे संतांनी आपल्याला हीच आयडिया सांगितली. डोळे तुम्ही घ्यारे सुकन पहा विठ्ठलाचे मुखन, तुम्ही ऐकारे कानन माझ्या विठोबाचे गुण. हे विशुद्धीकरण भक्तीचं स्वरूप आहे. आणि ते सुरू करा. का होत नाही? हे आवरणं शक्य नाही असं नाही, त्याला बदली उपाय आहे. पायात आत रुतलेल्या काट्याला जसं बाहेरच्या काट्याने काढता येतं, तसं स्थूल देहामध्ये पकड घेतलेल्या मायेला सूक्ष्म देहाने विष्णूवर प्रेम करा. म्हणजे तुम्हाला ती विष्णूवरची माया या शरीरातल्या संसारी मायेला काढायला मदत करेल. मग आपल्याला ते प्रॅक्टिकल म्हणजे वारी आहे. वारीमध्ये नेमकं काय करायचं? ममतेचं केंद्र संत बनवायचे, ममतेचं केंद्र परमात्मा बनवायचा, ममतेचं केंद्र वैष्णव बनवायचे. आपले हे जे नाशवान स्त्रियापुत्रादिक जे आहेत हे सगळे, याच्या ऐवजी ममतेचं केंद्र बदलायचं शिबिर, ट्रेनिंग म्हणजे वारी आहे. हे लक्षात घ्या. आपण प्रयत्नच करत नाही, त्याच कूपमंडूक पूर्वीच्या वृत्तीनं राहतो. वारीमध्ये छोटे छोटे तुकडे असतात. हे आमच्या गावचे 4, हे या गावचे 4, ते त्या गावचे 4. आपण सगळे दिंडीतले लोक वैष्णव होत, असं कुटुंबकम वसुदेव कुटुंबकम जसं आहे ना, तसं आपल्याला वाटलं पाहिजे. दुसऱ्याकरता जागा तिथं तिथं नको तू, आमचा माणूस आहे, आमचा माणूस येणार आहे. साऱ्या वारीभर आपल्याला हे जाणवतं, मयावर मोर तोरतई माया. बस हे मी माझं तू तुझं. जेवायला बसायचं असलं तरी माझा माणूस शेजारी पाहिजे, झोपायला बसायचं असलं तरी माझा माणूस शेजारी पाहिजे, कार्यक्रम ऐकायला बसायचं ठरलं तरी माझा माणूस शेजारी पाहिजे. मयावर मोर तोरतई माया. बस तोपर्यंत ममता ही माया तुमच्या भोवती आहेच. हे ट्रेनिंग करा ना थोडंसं. सगळ्यांमध्ये त्या भावनेनं पाहा ना, तर तात्पुरती ओळख धरतात एकमेकाची, पण
ते सांगायचं म्हणजे त्या ट्रकवर लिहिलेलं असतं काय, दोस्ती पक्की खर्चा अपना अपना. तशी आमची वारकऱ्यांची दोस्ती असते बरं का सगळी. काय दोस्ती पक्की खर्चा अपना अपना. तर ही ममता गेलेली नसल्यामुळं, ममतेचं अंतःकरणामध्ये असल्यामुळं तेव्हा थोडंसं व्यापकपणा, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती, इथपर्यंत जायचं आहे. आता सर्व म्हणजे पार सर्व नाही झालं तरी बरोबर आहे, एवढे तरी सर्व आपले इतकं मोठं कुटुंबात जर आत्मीयता जोडता आली तर संबंध विश्वासी आत्मीयता एक दिवस जोडता येईल. हे आपली कुपमंडूक जी आत्मीयता झालेली आहे, देहाध्यास आणि कुटुंबाध्यास, हे जे आपलं आपलं आहे ना, म्हणून मयूर मोर तोर ते माया. तर हे जे ससीम मोरपणा आहे हा थोडा गेला पाहिजे. बघा ना तुम्ही, ग्रुप सगळे गाववार ग्रुप दिसतात, जातीवार ग्रुप दिसतात, बसताना जेवायला बसताना खायला बसताना सगळीकडं तुम्हाला असं ग्रुप दिसतो. तर ही ममता बरोबरच ठेवली सारखी. तर ममता परिवर्तित करा. कौटुंबिक ममता वसुदैव कुटुंबकम इकडं परिवर्तित करा. आपण वारकरी म्हणजे पांडुरंगाचं कुटुंब आहे सगळं असं वाटलं पाहिजे. मला आपल्याला इतकं हे वाटतं ना, आता आम्ही गमती पाहतो ना, आपली वस्तू दुसऱ्याने घेतली सुद्धा आम्हाला आवडत नाही. बसायचा कागद जरी कोणी दुसऱ्याने घेतला ना तरी चालत नाही. बरोबर मसन वाटत बरोबर नेणार आहे का बांधून? त्याला कामापुरतं सांभाळा, पण कोणी वापरत असलं तर काय थोडं, आपण एकट्या माणसाच्या दोघांना मावत असला आणि दोघं पसरून बसले तर काय हरकत आहे, पण तो घडी घालून एकटाच बसेल त्याच्या. हे चालू आचारातलं तुम्हाला, म्हणून तुम्ही हसता, एवढं पटतंय ते, हे लक्षात घ्या. इतक्या बारकाईतून सुरुवात करा परमार्थाला. थोडंसं व्यापक बना, थोडंसं व्यापक बना बरं का. तर या मायेला व्यापक बना, भगवंताच्या कौटुंबिकासारखं व्यापक बनवा, लाभ होईल. दुसऱ्याच्या समाधानात आपल्याला समाधान मानू द्या. समजा आपल्या आधी 2 मिनिटं एखाद्याने पळून जागा घेतली धरली, त्याला समाधान झालं ना, त्या समाधानात आपलं समाधान माना, काय हरकत नाही, जाऊ द्या. काय फरक पडतो, शेवटी खायला तर सगळ्यांनाच मिळणार आहे, पहिल्या पंक्तीला काय दुसऱ्या पंक्तीला काय. निदान आपल्या याच्यात तरी चिंता करू नका, काही पंक्तीमध्ये दुसऱ्याला मिळेल का नाही, आपल्याकडं सगळ्यांना पुरल एवढ्या प्रमाणात केलं जातं. अगदी अपवाद अंदाज एखाद्या वेळेला चुकला असेल ते सोडा, नाहीतर कमी नाही पडत, बरोबर त्याच्याकरता. कमी पडलं दुसरी लगेच करायची, म्हणजे ती चिंताच आपल्या डोक्यातून गेली पाहिजे. राहिल्यापैकी 10-5 मिनटं अलीकडं का पलीकडे एवढंच, पण ती घाई. आता गेल्या वर्षी मी फार बोललो होतो म्हणून आरती होईपर्यंत आता लोक ऐकतात, नाही तर आल्या आल्या पहिल्या जागा धरायची घाई. ही कमी असलेली जागा आहे ना, थोडी इथं जागा कमी आहे. आज काही एवढी चिंता नाही, पावसाच्या वेळेला काही ना काही चिंता जादा केली तर चालते. आता काय उघाड आहे, इतकी चिंता करण्याचं काही कारण नाही. आपल्या संपूर्ण प्रवासात सगळ्यात कमी असणारी एवढी एकच जागा यंदा शिल्लक राहील, नाही तर आता एकही जागा नाही. आणि मग वारी करता एखाद दिवस तरी परीक्षेला बसा ना थोडासा, काय बिघडलं थोडं अपूर्ण अवस्थेत, पण तक 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 नसते. आपली व्यवस्था कशी, प्रवचनाला नाही येणं झालं तरी चालेल, मागच्या पडवीत जागा धरली की ते सांभाळे करता काय ना, तिथंच थांबावं लागलं. प्रवचन नाही ऐकलं झालं तरी चालेल, जागा महत्वाची आहे. माझं माझं ममता ही माया, ही जी ममता आहे ना याच्यातच सगळी माया आहे. दंभ अहंकार, वैचारिक थोडी उदारता होऊ द्या थोडा.
महाराज तर्कतीर्थ अशा असतात महाराज, तुमची सगळी व्यवस्था. अरे आम्ही न व्यवस्था असणारा वारी केलेली आहे असं समजू नका, तुमच्यापेक्षा जास्त गैरव्यवस्थेत सुद्धा. आता एक काळजी घेणारे तुम्ही लोक आहे, तुम्हालाच का, आणि त्याचा तोटा तुम्हालाच होईल. म्हणून माझी व्यवस्था माझ्याकरता नाही आहे, तुमच्याकरता आहे. म्हणजे हे बोलायचं असेल, चालायचं असेल तर तुमच्याकरता माझी व्यवस्था आहे, माझ्याकरता नाही. माझ्याकरता का नाही? तर माझी तयारीच आहे, कधी जायची तयारी. आमचं आवरून बिछाना तयार आहे. तुमच्यासारखं नाही अर्ध रेल्वेत तसंच स्टेशन आलं तरी अर्धा बिछाना गाडीच्या खाली, आणि मग गाडी निघायची वेळ आली की मग आरडाओरडा होतो. तसं नाही आहे. संन्यास घेतला त्या दिवशीच आमचं मरण आम्ही पाहिलं आमच्या डोळ्याने, असं येते. संन्यास होणं म्हणजे ही तयारी असणं. तेव्हा काही फार फरक पडणार नाही. माझ्या जसं तुम्ही म्हणता हे व्यवस्था आहे, नसली तर काय होईल? फार तकतक होईल असं तुम्ही समजू नका. प्रसंगात ही तयारी आहे, अजूनही आहे, हे लक्षात घ्या. ही भौतिक तयारी आता काय विशेष आहे? उलट ही काय फार महत्त्वाची मी मानत नाही. हा कधीतरी जाणारच आहे. ते काय होऊन या सगळ्या अव्यवस्थेचं सर्वात शेवटचं उत्तर आहे मरण. आणि त्या मरणाची ज्याला भीती वाटत नाही त्याला काय व्यवस्थेचं वाटायचं? कधीतरी मरायचंच आहे. तेव्हा हा तुम्ही भ्रम लावू नका, तर्क लावू नका. तुमच्या देहात ध्यासाच्या बरोबरी माझ्या स्वतःच्या बाह्य व्यवस्थेवर तुम्ही करू नका, हे लक्षात घ्या. हे तुमच्याकरता आवश्यक आहे. तुम्हाला हे ऐकायला मी पाहिजे म्हणून तुम्ही माझी व्यवस्था करणं पाहिजे. मला माझ्याकरता व्यवस्था पाहिजे असं नाही. आणि तुम्ही माझी व्यवस्था केलीत माझ्यावर उपकार करता असं मी कधीच समजत नाही, समजणारे नाही, हे लक्षात घ्या. एक रचना आहे, तुमची तयारी आहे, पण तुम्ही मात्र त्याच्यातच आहात. मयर मोर तोरतई माया, बस माझं 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 माझं. म्हणून आपलं कधी ठीक होईल, आपली व्यवस्था झाली पाहिजे, आपल्याला जागा मिळाली पाहिजे. बाकीच्यांना मिळो का न मिळो काय करायचं? थोडं उदार व्हा. साचार आवरावे, साचारमध्ये हेही एक भाग आहे, हे लक्षात घ्या. तर उदार होऊन आचारतेमध्ये उदारता हा एक आचाराचा भाग आहे. आज 2-4 पैलू सांगितले. किती वेळ झाला? बरोबर 1 तास झाला. ठीक आहे. तेव्हा माझ्यासमोर घड्याळ आहे, पण मी विचारण्याचं कारण कधी सुरू केलं हे याचंच लक्ष नव्हतं. तेव्हा आता समोर घड्याळ असून सुद्धा किती वेळ झाला हे कळायचं कसं? तेव्हा सुरू केलेलं लक्ष नव्हतं. हरिपाठ संपला, सुरू झालं. तेव्हा टाईम बरोबर झालेला आहे. आजच्या याच्यातले जे 2-4 मुद्दे आहेत त्यामध्ये न्यूनगंड नको, संदेह नको, अहंकार हे सर्व विकाराची भूमिका आहे, हे नारदाचं मुख्य इतिहास आहे. ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. आणि सगळ्यात शेवटी आत्ता हा जो मुद्दा सांगितला, थोडं उदार बना, आवरावे साचार, शांती सुखी, वैष्णव व्हा. वैष्णवाकरता संत तुम्हाला शक्ती देतील. वैष्णव बनून जर तुम्ही साधना करायला लागले, तुमच्याकरता संत प्रार्थना करतात. नामदेवाने प्रार्थना केली, अहंकाराचा वारा ना लागवला माझी या विष्णुदासा भाविका. आपण नुसतं विष्णुदासाचं बाह्य आवरणच फक्त घेतले, गंध लावले, माळ घातली, अवघी देवावरी माया, त्याचं काहीच नाही. काय तेव्हा देव पाहिजे असेल तर यथार्थ वैष्णव तरी पहिल्यांदा व्हा. पहिले आचारानं विचारानं वैष्णव व्हा, तरी सुद्धा चित्त कामापासून आवरायला मदत होईल. जाईव माय न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न होय. कामाची विलग आवरावी चित्ताचं प्रमाण, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकोबराय म्हणले, मी जो विष्णुदास होतो तो कामाची विलग आवरावी चित्ताला पास झाला, याचं प्रमाण स्वतः तुकोबरायने दिले, हे लक्षात घ्या. म्हणून यथार्थ विष्णुदास बनण्याचा प्रयत्न करा. तर आपण वारकरी नुसता दाखला घालू नका, जरा पासिंग पुरता अभ्यास करा. हे अभ्यासाचं शिबिर आहे सगळं. सर्वांशी
दृष्टी बदला, देहदृष्टी, आत्मदृष्टी. तर ही आत्मदृष्टी आपल्याला इथपर्यंत जायचं आहे, नुसतं देहदृष्टीतून बाजूला व्हायचं आहे. या सगळ्यांमध्ये आत्मा आहे आणि आत्मदृष्टी झाल्यावर काम राहणारच नाही. कामामध्ये जीवदृष्टी असते, स्त्री पुरुष दृष्टी असते, द्वंद्वदृष्टी असते, म्हणून काम. स्त्री पुरुष दृष्टी गेली ना आत्मा आहे म्हटल्यानंतर कशाचं काम होणार, कुठून काम येईल? लक्षात घ्या. इथपर्यंत पोहोचायचं. एकदम जरी पोहोचलं नाही तर निदान शास्त्राप्रमाणे आचार. काय शास्त्राप्रमाणे आचार? शास्त्राने जिच्याशी लग्न लावलंय त्या पत्नी व्यतिरिक्त इतर माझ्या बहिणी आहेत, मुली आहेत, आई आहे, ही दृष्टी तयार झाली पाहिजे. लक्षात घ्या. या पवित्रतेनं वागा. मुद्दाम शास्त्रीय मर्यादा सोडू नका. कोणत्याही पद्धतीमध्ये आत जर त्याचा भोग झाला तर वृत्तीमध्ये ते पराविया नारी रुक्मिणी समान इथपर्यंत जाणारच नाही. परस्त्रिया सदा बहिणी माया इथपर्यंत तरी कमीत कमी पहिल्यांदा जा. पण आपल्या अंतःकरणामध्ये देहभावानं आपण पाहतो सुंदरता, स्त्रीता, म्हणून विकार. नाही तर विकार काय, विकाराला काय कारण आहे? विकार येत नाही आणि विकार आवरू शकतो. हे आवरण्याच्या पलीकडे असं नाही आहे, आवरू शकतो. मग कोण्या क्रमाने? तर पहिल्यांदा शास्त्रीय आचारानं आवरावे साचार. मग शास्त्रीय आचार काय सांगतो? वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, धर्मनियम, हे सगळे शास्त्रीय आचारामध्ये येतात. त्याचा विचार करावा. म्हणजे आपलं मन कुठंतरी घाण खायला जाणार नाही. त्या मनाला त्याच्यामध्ये ढासावं, आत पक्क संस्कारित करावं. त्याच्या पलीकडे ते जाणार नाही इतकं संस्कारित करावं. म्हणजे ते चित्त बरोबर त्या कामापासून बाजूला राहील. आणि त्याच्या जोडीला मोहयुक्त ममता. ममतेत काय गंध आहे? एक ममता आहे मोहयुक्त आणि एक ममता आहे परमार्थामध्ये प्रेमयुक्त. परमार्थात विष्णूशास्त्रामध्ये सुद्धा सगळं प्रेमच प्रेम. त्याच्यातही देवावर ममताच करावी लागते, पण त्याच्यात मोह नसतो, विकार नसतो. मग ही चर्चा आपण आता यथाक्रम उद्याला करू. तर परिवर्तन करून आपल्याला हे सगळं करायचं आहे. लक्षात घ्या. आता समय वाढत नाही, परत भोजनं करायचे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे सब संतन